ठरलं तर मग या मालिकेच्या 26 फेब्रुवारीच्या भागामध्ये नागराजला आजन्म कारावासाची शिक्षा झालेली आहे आणि ज्या वेळेला तो तिकडून जात आहे तेव्हा आता सगळ्यांना अडवून त्यांनी आता सगळ्यांनाच धोक्याचा इशारा दिलाय आणि आता तो अर्जुनला सांगतोय, तुला असं वाटतंय की तू मला तुरुंगात पाठवलेस म्हणजे आता खूपच मोठं काम केलेलं आहेस, पण तुला माहित नाहीये, तू मला जरी तुरुंगात पाठवलं असलंस ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू जे काही करतोयस ना त्यानंतर तू इतक्या मोठ्या मायाजालामध्ये अडकलेला आहेस ज्याची तुला कल्पना सुद्धा नाहीये. हो, हे तेच मायाजाल आहे जे आता कौरवांनी पांडवांसाठी रचलेलं होतं. माहितीये का, काय खरं काय खोटं हे जिथे समजत नाहीये ना तेच खरं मायाजाल असतं. तू ज्याला खरं समजतोयस ना ते खोटं आहे आणि ज्याला खोटं समजतोयस ना ते खरं आहे. आणि या मायाजालातून तुला जर का बाहेर निघायचं असेल तर फक्त आणि फक्त तुला माझीच गरज लागेल. या मायाजालामधून तुला जर कुणी सोडवू शकत असेल तर तो फक्त आणि फक्त मी आहे. हो, आणि ज्या वेळेला तुला ही गोष्ट समजेल ना त्यावेळेला माझ्या पायाशी येण्यावाचून तुझ्याकडे कोणताही पर्याय नसणार आहे. कारण हे मायाजाल काय आहे हे सध्या तरी फक्त आणि फक्त मी एकटाच जाणून आहे. त्यामुळे तुझ्या कुटुंबाला या सगळ्यापासून खोट्यापासून वाचवायचं जर असेल तर मी एकमेव पर्याय आहे तुला. आणि एक ना एक दिवस हा पर्याय तुला समजल्यावरती तू माझ्या पायाशी आल्याशिवाय राहणार नाहीस, हा माझा शब्द आहे. अर्जुन सुभेदार, असं म्हणत नागराज आता इतका मोठा पेटून उठलाय ना की तो काय बोलतोय हे कुणालाही काही कळत नाहीये, पण हे कसल्या मायाजाळाबद्दल बोलतोय याची उत्सुकता मात्र लागून राहिलेली आहे. तितक्यात रविराज तिकडे आलेले आहेत आणि भास्कर, नागराज, तू काहीही बोललास ना तरी तुझ्यावरती आत्ता कोणी विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीत पण नाहीये. अरे नीच माणसा, काय काय नाही केलंस रे तू. म्हणजे आता तू माझ्या प्रॉपर्टी हडप करण्यासाठी हा जो काही प्रकार केला असलास ना तरी सुद्धा तुला ना माझी प्रॉपर्टी मिळणार आहे, ना आता त्या घरामध्ये राहायला आधार मिळणार आहे, ना आता माझे आशीर्वाद मिळणार आहेत. जे काही केलंस ना इतक्या नीच पातळीला जाऊन आणि तुला असं वाटतंय की आम्ही आता कोणतंही सत्य जाणून घेण्यासाठी तुझ्याकडे तुझ्याकडे या सगळ्यामध्ये आता इकडे मागणी करू का? अजिबात नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्याकडे मागणी करण्यापासून आमच्याकडे पर्याय राहिलेला नाहीये. असं म्हणत मग आता इकडे नागराजवरती सगळे चिडलेले आहेत आणि आता अर्जुनला रविराज सांगतायत, चल इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. या माणसाच्या नादी लागायला नको. याला याच्या कर्माची शिक्षा तर मिळालेलीच आहे. असं म्हणत सगळेच जण आता नागराजवरती चिडलेत. नागराजला पोलीस आता पोलीस स्टेशनच्या आत घेऊन चाललेले आहेत आणि जाताना नागराज इतकी खुन्नस देतोय आणि त्यानंतर इकडे सायली आता लगेचच घरी फोन लावायला काढते. कारण घरचे सगळे काळजी करत असतील आणि त्यामुळे ती सांगते, मी पूर्णाईंना फोन लावते. लगेचच ती पूर्णाईला फोन लावते आणि हॅलो पूर्णाई, खूपच आनंदाची बातमी आहे. नागराज काकांना जेल झालेली आहे. महिपतने त्यांच्या विरुद्ध साक्ष दिलेली आहे. यावरती पूर्णाई म्हणते, अरे वा, चला बरं झालं. पण हे सगळं बोलत असताना अचानकपणे सायलीला जाणवतं की पूर्णाई इतक्या उत्साहात नाहीयेत किंवा पूर्णाईंना या सगळ्यामध्ये बोलताना इतका त्यांचा उत्साहाचा आवाज वाटत नाहीये. आणि त्यामुळे ती आता विचारायला लागते, काय झालं पूर्णाई, तुमचा आवाज का असं वाटतोय, तुम्ही काही टेन्शनमध्ये आहात का? यावरती पूर्णाई म्हणतात, अगं नाही नाही, तू ये बरं, आल्यावरती बोलू. पण फोन ठेवल्यावरती सायलीला एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवायला लागते. काहीतरी आहे की पूर्णाई आपल्यापासून लपवतायत. पण काय असेल? घरात काही प्रॉब्लेम झाला असेल का? तिला लगेचच अस्मिताचं नाव आता समोर येतं. अस्मिताताईंचा काही प्रॉब्लेम झाला असेल का? नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. असं म्हणत ती आता धडपडत घरी जायला निघते. पण तोपर्यंत आता इकडे सगळेच जण घरी जायला निघतात आणि नागराजला मात्र आता पोलीस स्टेशनला आणून त्याला आता ते कपडे कायद्याचे आणि आता सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असताना नागराज इतका प्रेक्षकांनो पेटून उठलेला आहे की तो आता फक्त आणि फक्त एकच विचार करतोय, काही झालं तरी सुद्धा या महिपतने मला या सगळ्यामध्ये अडकवले ना, या महिपतला मी सोडणार नाहीये. काहीही झालं तरी हा महिपत एका एका झटक्यात का पलटला? का अशी बाजी पलटली? असं काय झालं? समीकरणं कुठे पलटली? असा विचार तो करतच होता. पण त्याच वेळेला तिकडून मागून प्रिया येते आणि खरं तर तिला हसू काही आवरत नसतं. न हबरणारं हसू तोंडाने दाबत ती आता, नागराज काका, अहो नागराज काका, काय झालं हे सगळं? म्हणजे आता या महिपतची हिंमत कशी झाली तुझ्या विरुद्ध, तुमच्या विरुद्ध साक्ष द्यायची? यावरती नागराज म्हणतो, जखमेवरती मीठ चोळायला आलीस का? तू मला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगशील का? नागराजचा फोन अर्जुनकडे कसा गेला?
यावरती प्रिया आता खोटी कारणं द्यायला लागते आणि प्रिया सांगते, "अहो त्याचं काय झालं असेल माहितीये का? तुमच्याचकडे तो फोन असेल आणि तुमच्याच बायकोने सुमनने तो फोन अर्जुनला नेऊन दिला असेल." यावरती नागराज म्हणतो, "इतका काय मला मूर्ख समजतोस का? महिपतचा फोन आता तुझ्याकडेच होता 100% आणि तुझ्याकडून तो अर्जुनकडे गेलेला आहे." यावरती प्रिया म्हणते, "काय फरक पडतोय? आत्ता तुम्हाला माझ्या वाचून पर्याय नाहीये काका. हे बघा मी जर का बाहेर राहिले ना तर आणि तरच या सगळ्यामध्ये मी तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करू शकेन. उद्या जर का काही कमी जास्त झालं तर बाहेर तरी कुणीतरी राहणं आवश्यक आहे ना." यावरती नागराज म्हणतो, "एक लक्षात घे, ज्या क्षणाला वेळ येईल ना त्या क्षणाला तू या ज्या ऐशोआरामात राहतेस ना तो ऐशोआराम काढून घेण्याची ताकद माझ्यात आहे. त्यामुळे जरा तरी तू विचार करत राहा." प्रिया घाबरली. तिला माहितीये की जर का नागोबाला शिक्षा झाली तर उद्या तो आपल्यावरती सुद्धा उलटायला वेळ होणार नाहीये किंवा मागे पुढे पाहणार नाहीये. मलाच काहीतरी करायला पाहिजे असा प्रिया विचार करत असताना इकडे सगळेजण घरामध्ये कशा पद्धतीने ही केस अर्जुन लढला त्याबद्दल आता छानपैकी गप्पा मारत असताना चैतन्य सांगत आहे, "खरं सांगायचं तर आता कोर्टामध्ये हा माझ्याकडे फोटो मागतोय, पण मला कळतच नाहीये की ह्याला फोटो कोणते द्यायचे आहेत." हा म्हणतोय, "फोटो दे, रँडमली फोटो दे." मग काय भलत्याच कोणत्या तरी केसचे फोटो काढले आणि ते दिले मी. असं म्हणत गप्पा-टप्पा चालू आहेत. पण त्याच वेळेला पूर्णाईला शंका आलेली आहे आणि पूर्णाई आता सांगायला लागते, "काय रे अर्जुन, मला एक सांग की कसले असले फोटो होते की ज्याच्यामुळे आता इकडे महिपत घाबरला? म्हणजे त्याला असं काय वाटलं की तुझ्याकडे फोटो म्हणजे इतका बेरकी माणूस त्या एका फोटोच्या याच्यामुळे कसा काय तो?" आता हे झाला. आता अर्जुन थोडासा चपापलाय आणि काय उत्तर द्यावं आता त्याला काही कळत नाहीये. पण अचानकपणे बाजू सावरत तो पटकन बोललाय, "अगं नाही पूर्णाई, त्याचे अनेक काळे धंदे आहेत ना आणि त्यामुळे ह्या सगळ्या काळ्या धंद्यांच्या पैकी एक कोणता तरी माझ्या हातात काहीतरी लागलं असेल असं आता त्याला वाटलं असेल." असं म्हणत अर्जुनने वेळ तर सावरून नेलेली आहे. पण आता रविराज विचारायला लागतात, "अर्जुन, पण खरं सांगू का, तर आता कोर्टाने त्या म्हणजे फोनमधलं जे रेकॉर्डिंग आहे ते आता खोटं सुद्धा म्हणू शकले असते. मुळात सांगू का, मागच्या वेळेला माहिती आहे ना, सुमनचा तो व्हिडिओ आपण दाखवला, तो सुद्धा एडिटेड आहे असं सुद्धा म्हटलं ना कोर्टाने. तो तर मान्य केला नाही. पण आता काय झालं माहिती का, तू नंतर आधी महिपतची साक्ष काढलीस आणि त्यानंतर तो जेव्हा पुरावा सादर केलास ना, त्यावेळेला तो कोर्टाला ग्राह्य धरायला लागला. म्हणजे जर का तू आधीच हा पत्ता उलगडला असतास ना, तर मागच्या वेळेप्रमाणेच कोर्टाने तुला या सगळ्यामध्ये आता हे पण खोटाच आहे पुरावा असं म्हटलं असतं. त्यामुळे तू हुशारीने हे सगळं केलंस. ज्या स्टेपने तू आता ही केस लढलास ना, खरंच मला इतकं तुझं कौतुक वाटतं ना, म्हणजे प्रत्येक गुरुला वाटतं, की आपला शिष्य हा आपल्यापेक्षा थोडासा सरस असावा आणि आज मला तसं फिलिंग आलेलं आहे." असं म्हणत रविराजांनी आपल्या शिष्याचं आणि आपल्या पुतण्याचं खूप खूप तोंड भरून कौतुक केले आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये खूप भरून आलेलं आहे. आणि त्यानंतर सगळेच जण त्याचं कौतुक करत आहेत आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात, "आणि अर्जुन, या सगळ्यासाठी मी तुला काहीतरी देणार आहे." आणि त्यावरती मग आता लगेचच कल्पना म्हणते, "भाऊजी, तुम्ही काही गिफ्ट वगैरे आणलत की काय?" त्यावरती रविराज उठतात, आपल्या खिशाचा पेन काढतात आणि ते सांगायला लागतात, "माझ्या गुरूंनी ज्या वेळेला मी आता माझ्या आयुष्यातली खूप मोठी केस लढत होतो ना आणि त्याच वेळेला त्यांनी ती केस पाहिली आणि केस लढून झाल्यावरती ते म्हटले, की हा पेन मला माझ्या गुरूंनी दिलेला होता आणि तो मी आयुष्यभर जपला. पण ज्या वेळेला माझा शिष्य म्हणून ठरण्याच्या योग्यतेचा कोणी भेटेल ना, त्यावेळेला त्याला द्यायचं असं मी ठरवलं होतं आणि आज तुला हा पेन देत आहे. आणि तू सुद्धा तुझ्याबरोबर तुला जर कोणी दिसला ना वकिली क्षेत्रामध्ये, तर नक्कीच हा पेन त्याला दे. अर्जुन, आज जे काही केलेस ना, त्याला तोड नाहीये, तोड. खरंच तू आज ज्या पद्धतीने केस लढलास ना, मगच माझा शिष्य तू शोभतोस." असं म्हणत त्यांनी आता लगेचच तो पेन अर्जुनच्या खिशाला लावलाय. अर्जुनला खूप अभिमान वाटलाय. त्याने आता रविराजांना मिठी मारली. सगळेच जण टाळ्या कडकडाटामध्ये आता इकडे बोलतायत. पण सायलीला का कुणास ठाऊक उदास वाटते आणि काय नक्की हे माझ्यापासून काहीतरी लपवतायत का, असा सुद्धा तिच्या मनात राहून राहून विचार येतोय. त्याच वेळेला रविराज सायलीकडे येतात आणि, "खरं सांगू का सायली, तर आत्तापर्यंत तू जे काही केलंस ना ही केस जिंकण्यासाठी आणि आता सुमनला सोडवण्यापासून, तर या सगळ्यामध्ये आता एक मुलगी आहे ना, एक मुलगीच हे सगळं करू शकते हे माहिती आहे. म्हणजे आमची मुलगी त्या लायकीचीच नाहीये किंवा आता ती त्या पद्धतीने कधी आमच्याशी वागलीच नाही. पण ती जागा मात्र तू घेतलीस आणि तू या सगळ्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून दिलास. खरं सांगू तर आपलं नातं हे आता बाप आणि लेकीच्या पलीकडचंच आहे. पण आज जे काही तू केलंस ना, खरंच मला आता
तूच माझी मुलगी आहेस याची आता खरंच खात्रीच पटायला लागलेली आहे. यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, "हो सायली, मी याच्या आधी सुद्धा तुला नेहमी म्हटलेलं आहे, की तू आमच्या मुलीसारखीच आहेस आणि आज तू खरंच ते सिद्ध केलेलं आहेस." आणि त्यावरती लगेचच आता इकडे सायली, प्रतिमा आणि रविराज एकमेकांना मिठी मारतात आणि खरंच हे त्रिकोणी कुटुंब आता एकत्र पाहून आपल्याला पण खूप छान वाटते. खऱ्या अर्थाने आता इकडे त्रिकोणी कुटुंबाची भेट झाली. इकडे आता सचिन विचार करतोय, की ही सॅम माझा फोन का नाही उचलत आहे? ही कुठे आहे? काय आहे? हे मला कळलंच पाहिजे. आणि तोपर्यंत अस्मिता बेडवरती गर्भसंस्काराचं पुस्तक वाचतीये आणि गर्भसंस्काराचं पुस्तक वाचत असताना आता इकडे ती सांगत आहे, "अरे सचिन, हे बघ पूर्णाईने मला हे पुस्तक दिलंय. याच्यामध्ये काय म्हटलंय बघ, की बाळाच्या बाबांनी पोटावरती हात ठेवून काही गप्पा मारल्या तर त्या बाळापर्यंत पोहोचतात. आपण मारायच्या का गप्पा?" सचिनचं काही लक्ष नाहीये. ती सांगते, "अरे असं काय करतोयस? तुझं लक्ष कुठे आहे?" तो म्हणतो, "हो, हो. तू जे म्हटलीस तेच." असं म्हणत तो आता तिला पूर्णपणे इग्नोर करतोय आणि तो विचार करतोय, "नाही, मी काहीही केलं ना तरी सॅमला एक पहिला मेसेज करून ठेवतो." आणि सॅमला मेसेज करतो आणि त्यानंतर तो तडक पहिला मेसेज करतो. त्या मेसेजमध्ये त्याने आता लिहिलेलं आहे, की "हॅलो सॅम, जर का तू आता मला भेटली नाहीस, मला काही सांगितलं नाहीस, तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन." हा मेसेज टाईप करत असताना अस्मिता बरंच काही बडबडत असते, पण आता सचिनचं लक्ष नसतं. ती जागेवरून उठते, त्याचा हात आपल्या पोटावरती ठेवण्याचा प्रयत्न करतीये, पण त्याच वेळेला सचिन आता म्हणतोय, "सॅम, 1 मिनिट हां, मला जरा महत्त्वाचं काम आहे. आपण हे सगळं आल्यावरती करूया का?" आणि तो निघून गेलाय. अस्मिता विचार करते, बरोबर आहे. जे काही घडलंय ना त्यानंतर मग आता जरा सावरायला सचिनला या सगळ्यामध्ये थोडाफार तरी आता वेळ लागणारच आहे. असं म्हणत मग मात्र लगेचच इकडे ती सुद्धा स्वतःला समजावते. तोपर्यंत इकडे आता लगेचच प्रतिभा सांगते, "सायली, मी हे तुझ्यासाठी गिफ्ट आणले." आणि छानपैकी तिने गिफ्ट दिल्यावरती सायली ते उघडून बघते, आभार मानते आणि आता लगेचच पूर्णाई सांगते, "खरं सांगू का? कठीण प्रसंगामध्येच आपली नाती घट्ट होत असतात आणि याच कठीण प्रसंगामध्ये ज्या वेळेला आपली माणसं आपल्यासाठी खंबीरपणे उभी राहतात ना, त्यावेळेला वाटणारा जो आनंद असतो ना, तो काहीतरी वेगळाच असतो. म्हणजे आपण एखाद्या कठीण प्रसंगामध्ये आहोत आणि आपली फॅमिली त्याच दुःखामध्ये आपल्यासोबत खंबीरपणे उभी आहे किंवा आपल्या इतकंच दुःख त्यांना सुद्धा झालंय आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला जीवाच्या पलीकडे प्रयत्न करतायत, हे सुख काही वेगळंच असतं. आणि या सगळ्यामध्ये खरंच त्याच वेळेला खऱ्या फॅमिलीची ओळख करते, आपल्या माणसांची ओळख करते. कठीण प्रसंगामध्येच अशा प्रकारची माणसं आपल्याला समजतात. सायली सांगते, "मी हे देवाजवळ ठेवून येते." आणि ती ते गिफ्ट देवाजवळ ठेवायला जाते. तोचपर्यंत इकडे आता सगळेजण बोलत असताना अर्जुन म्हणतो, "पार्टी तर झालीच पाहिजे. बायको पटकन कॉफी ठेव. आपण छानपैकी कॉफी पार्टी करूया." तितक्यात तिकडे अस्मिता आणि सचिन हे दोघं जण आलेले आहेत. म्हणजे आता बाहेर फिरण्याच्या निमित्ताने सचिन अस्मिताला बाहेर घेऊन गेलाय आणि त्यानंतर त्या दोघं जण आतमध्ये आलेत. इकडे घरामध्ये वातावरण तर आता खूपच सुंदर आहे. सगळेच जण आता त्या कोर्टाच्या केसमधून बाहेर अजून पडलेलेच नाहीयेत. तितक्यात अस्मिता आणि सचिन तिकडे आलेत आणि अस्मिता सचिनला पाहिल्यावरती घरात एकच सगळ्यांचे धाबे आणलेत. "हा इथे कसा? याला इथे कसं आणलं? आत्ताच्या आत्ता चालता हो." आणि असं म्हणत सगळेजण ज्यावेळेला त्याच्या अंगावरती ओरडतायत, त्यावेळेला अस्मिता म्हणते, "खबरदार." असं अश्विन सांगायला लागतो, "तुला डॅडांनी हाकलून दिलं होतं ना, मग तुझं काय इथे?" यावरती लगेचच अस्मिता सांगायला लागते, "हे बघ, मी मॅच्युअर्ड आहे आणि मी माझा निर्णय घ्यायला समर्थ आहे. मी माझ्या नवऱ्याला माफ केलंय आणि माझ्या नवऱ्याला मी माझ्या बाळाचा बाबा म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही कुणीही त्याला काही बोलू शकत नाहीयेत. त्याने चुका केल्यात, पण आता आम्ही एक संधी द्यायची स्वतःला ठरवलेलं आहे, त्यामुळे खबरदार." सचिन म्हणतो, "अस्मिता, अगं शांत हो. ज्या पद्धतीने मी वागलेलो आहे ना, त्यामुळे या सगळ्यांना माझ्यावरती राग येणं साहजिकच आहे. हे बघ, आपली माणसं नाही चिडणार तर कोण चिडणार? तू अशा पद्धतीने स्वतःला त्रास करून घेतलास तर मला सुद्धा त्रास होईल. तू शांत हो बरं." असं म्हणत सचिन आता चांगुलपणाचा आव आणतोय आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया विचार करते, की नाही, नाही, काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आता ह्या तिघांना तर जेलमध्ये पाठवले, पण हे तिघं जण मला स्वस्थ बाहेर राहू देणार नाहीयेत. आणि आता
मला उगाचच त्रास देतील, तुकडे तुकडे करून टाकतील. नाही नाही, मला आता सुभेदारांच्या सोबत नाटक करायला पाहिजे. इकडे आता नागराजला शिव्या द्यायचं आणि नागराजच्या समोर आता नाटक करायला पाहिजे, ते म्हणजे इकडे किल्लेदारांना शिव्या द्यायचं. तितक्यात ती अश्विनला फोन करते, डोक्यावरून पदर घेते. अरे मी देवळात आले होते की आता ह्या नागराज काकांचा कायमचा बंदोबस्त होऊ दे, म्हणून आता हे सगळं म्हणजे हे सगळं मन्नत मागायला असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणतो, काय ग तुला चक्कर बिक्कर तर आली नाही ना? यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते, तू काय मला म्हणजे हे करतोस का, टोमणा मारतोस का? यावरती तो म्हणतो, असं नाही, ये तू घरी लवकर. हे सगळं चालू असताना घरामध्ये आता अस्मिताची चर्चा चालू आहे आणि अर्जुन म्हणतो, मला का नाही तो आला तेव्हाच सांगितलं. पूर्णाई म्हणते, काय केलं असतं सांगून, तू सांग मला अर्जुन. हे बघ, अस्मिता मॅच्युअर्ड आहे आणि आपण तिला कोणत्याही प्रकारे फोर्स करू शकत नाहीये की तू असंच कर आणि तू तसंच कर म्हणून. त्यामुळे सगळ्यांनी शांत राहा. आपण आता योग्य वेळ आली की बघूया काय करायचं ते. अर्जुन म्हणतो, पण तो तो नाटकी माणूस तोपर्यंत काय इथेच राहणार? यावरती पूर्णाई म्हणते, आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये अर्जुन, तू शांत बस. असं म्हणत ती आता सगळ्यांना शांत करते. इकडे रूममध्ये आल्यावरती सायली आता उत्सुकतेने विचारते की महिपतला काय वाटलं होतं असं, की तुमच्याकडे कसले पेपर असतील? आता अर्जुन थोडासा गडबडलाय आणि तो विषय टाळण्याचा प्रयत्न मात्र तो करत आहे. आणि त्यानंतर इकडे आता प्रिया घरी आले. प्रिया घरी आल्यावरती काय नाटक काय करतीये? आणि रविराज म्हणतात, आमच्या मुलीची सगळी कर्तव्य सायलीने पार पडलेत म्हणून आता तो मान आम्ही सायलीला दिलेला आहे. प्रियाचे धाबेधड आणलेत. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी महिपतला भेटायला अर्जुन सोबत जेव्हा सायली निघाली, तेव्हा अर्जुनला धक्का बसलाय की महिपतने डीलचा विषय काढला तर सायलीला सगळं समजेल.